करवाढी विरोधात आहार संघटनेने दंड थोपटले आहेत। 14 जुलैला आहार संघटनेच्या वतीने परमिट रूम्स आणि बार बंद असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। या संदर्भातले बॅनर संपूर्ण महाराष्ट्रातल्या परमिट रूम आणि बारमध्ये लावण्यात आलेले आहेत। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये या ठिकाणी हा बॅनर बघतोय। असेच प्रकारचे बॅनर सर्व बार्स आहेत त्यांच्यामध्ये लावण्यात आलेले आहे। बॅनरवरती आपण बघू शकतो महाराष्ट्र परमिट रूम आणि बार बंद। सोमवार दिनांक 14 जुलै रोजी हे बंद असणार आहे। अन्यायकारक आणि अन्यायपूर्वक करवाढीच्या विरोधात या आंदोलनासाठी हॉटेल व्यावसायिकाला कर सुनामीचा मोठा धक्का असल्याचे या बॅनरच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। आणि आहार संघटनेचे खजिनदार आहेत सुनील शेट्टी जी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांनी बंद का पुकारलेला आहे, 14 तारखेला आपण बंदची घोषणा केलेली आहे, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? गेले 1 ते 1.5 वर्षामध्ये सरकारने आम्हाला 3 मोठे झटके दिलेले आहेत। एकतर जी वॅट होती ती आमच्याला लागू होती, आम्हाला 5 ते दुप्पट करून 10% केलेले आहे। आमची जी लायसन फी आहे, वर्षाची लायसन फी आहे ती सुमारे 5 ते 7% वाढ व्हायचा, यावेळी सरकारने 15% केलेली आहे। आणि तिसरा मोठा झटका म्हणजे सरकारने एक्सेसची ड्युटी लागते जवळ 60% वाढवली आहे। त्यामुळे 3 मोठे झटके असे लागलेले आहेत आम्हाला की त्याच्यामुळे धंदा करणं पुढे कठीण होणार आहे आणि सर्वसाधारण माणूस अगदी यापुढे हॉटेलमध्ये पाय ठेवणार नाही। आणि एवढे दुप्पट तिप्पटने भाव वाढणार असतील तर लोकांना कशाला परवडणार नाही आहे आणि तो दुसरे पर्याय होतील की शॉपमधून घेऊन रस्त्यावर बसायचं किंवा मैदान बसायचं, घरी बसायचं, कुठे पण असेल ते। पण त्याच्यामुळे आमच्या इंडस्ट्रीला भरपूर मोठा धक्का बसणार आहे ही आम्हाला भीती आहे। म्हणून त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी सरकारला प्रतिनिधी केलेलं आहे, पण यांच्याकडनं आम्हाला अजून काय असं सकारात्मक रिझल्ट आलेले नाही आहेत। म्हणून पुऱ्या महाराष्ट्र लोकांनी एक शेवटचा पर्याय म्हणून हा एक बंदचा कॉल दिलेला आहे, जिकडे 14 सोमवारी आहे जुलैला की पुरा महाराष्ट्राचे 20,000 परमिट बार आम्ही बंद ठेवणार आहे 1 दिवसासाठी। रोजगारही धोक्यात आलेला आहे, जे बारमध्ये काम करतात सर्व वेटर्स वगैरे। हो, आमच्याकडे जवळजवळ महाराष्ट्राचे 20,000 बार आहेत आणि जवळजवळ 20 लाख लोक कामाला आहेत, त्यांच्या फॅमिली आहेत। आणि प्लस आमच्यावर लागीत असलेले कांदे बटाटे व्यावसायिक आहेत, बाकी व्यावसायिक यांचे जवळ 50-1 लाख फॅमिलीज आहेत, त्यांचं पण दुकान आहे। म्हणजे एक हॉटेल बंद झालं नुसतं एक व्यावसायिकचं बंद होत नाही, याच्यावर त्यांचे काम करणारे लोक आहेत, त्यांच्याबरोबर जुळलेले बाकी लोक आहेत, या सगळ्या पुऱ्या इंडस्ट्रीवर फरक पडतो। त्यामुळे याच्यामुळे एक मोठा फटका बसेल आपल्या समाजाला। शासन दरबारी आपण काही पाठपुरावा केले का? आपण संघटनेच्या वतीनं शासन दरबारी काही दरबारी आम्ही नियमितप्रमाणे मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना, कमिशनर असो, कलेक्टर सगळ्यांना आम्ही भेटलेलो आहे। भरपूर वेळ आम्हाला सकारात्मक तोंडी आश्वासनं दिली गेलेली, पण लेखीसोबत मिळालेलं नाही आणि हे दिवसांची वाढत चाललं आहे। त्यामुळे आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्ही हा पर्याय सोडलेला आहे बंदचा। 1 दिवस बंद ठेवताय, त्यानंतरही जर शासनाच्या वतीनं काही कारवाई करण्यात नाही आली, पुढे काही तुम्हाला सकारात्मक शब्द देण्यात नाही आला तर पुढचं काय असेल? पुढचा पर्याय हा असेल की आमच्याकडे जर लोक यायची बंद झाली तर आमचं हॉटेल ऑटोमॅटिक बंद होणार आहे। त्यामुळे ऑटोमॅटिक सगळंच बंद होईल। त्यामुळे पुढेचा पर्याय स्पष्टच नाही आहे। तर एवढा वाढ झाला तर सर्वसाधारण माणसाला जर परवडलं नाही तर तो आमच्याकडे यायचं बंद होईल, ऑटोमॅटिक सगळे हॉटेल बंद होतील आणि तो मोठा फटका राज्याला मिळणार ना। बेरोजगारी वाढणार आहे, जो टॅक्स येतो तो कमी होणार आहे आणि आचार काय सांगा नाही, सर्वसाधारण माणसाला 60-70% परवडेल का? पगार तेवढे लोकांचे वाढतात का त्या टक्क्याने? त्यामुळे तो दुसरे पर्याय होतील। म्हणजे भरपूर गोष्टी आल्या की इलिगल लिकर आलं, स्टेटच्या बाहेरचं लिकर आलं, तर पावजी स्टेटमध्ये दारू स्वस्त आहे तिकडनं यायचं झालं, किंवा लोक घेऊन गेले रस्त्यावर बसतील, बीचवर बसतील, गार्डनवर बसतील। या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे की पब्लिकचं पण एक इश्यू होऊ शकतं। ते एक सिक्युरिटी असं मैदानात बसायला लागले की पोरं खेळणार कुठे, बायकार असं फिरू शकतील का रस्त्यावरती? त्याच्यामुळे बीचवर बसायला लागले की आपण एक फॅमिली घेऊन बीचवर जाऊ शकू का? या भरपूर गोष्टी आहेत, ते सरकारनं विचार केला पाहिजे त्याबद्दल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। एकंदरीत जे बार्स आहेत त्यांच्यावर जी करवाढ झालेली आहे त्यामुळे कुठेतरी जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते कुठेतरी संकटात आलेले आहे, व्यवसाय संकटात आलेला आहे। त्यामुळे 14 जुलैला यांच्या वतीनं बंद पुकारण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन चरणसह निवृत्ती गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।